गुरूंचे नाव घेताच मनाला मिळते शांती. कृपेनेच फुलते जीवनाची खरी कांती. गुरुच आहेत अंधारातून प्रकाशाकडे नेणारे, सदैव आपल्या जीवनाचे रक्षण करणारे. जर गुरुदेव सर्व गुरुजनांना आणि गुरुभक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. जन्म देणारे आई वडील आपल्याला या जगात आणतात, पण योग्य मार्ग दाखवणारे गुरु आपले जीवन घडवतात. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे गुरु हेच खरे दैवत आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटले जाते की गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. जीवनात किती अडचणी आल्या, संकटे आली, मन खचले तरी गुरूंचा आशीर्वाद आणि योग्य मार्गदर्शन आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. गुरु आपल्याला केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर चांगले विचार, चांगले संस्कार आणि योग्य आचरणही शिकवतात. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ह्या सेवा करायच्या. पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. देवघर स्वच्छ करून दिवा लावावा. गुरूंच्या फोटो किंवा पादुकांची पूजा करावी. फुले, हार, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. गुरुमंत्र किंवा नामजप करावा. गरिबांना अन्नदान करावे. गायींना हिरवा चारा द्यावा. पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवावे. वृद्धांची सेवा करावी. आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावीत. कोणाचाही अपमान करू नये. शक्य असेल तर दिवसभर सात्विक आहार घ्यावा. तर गुरुचे महत्त्व काय आहे? गुरु म्हणजे संयम, गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे विश्वास, तर गुरु म्हणजे प्रेम, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे आत्मविश्वास, गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ. ज्याच्या जीवनात गुरु असतात त्याच्या जीवनात दिशा असते. ज्याच्या जीवनात दिशा असते त्याच्या जीवनात यश नक्कीच असते. गुरूंच्या चरणी नम्र होऊन जो नतमस्तक होतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर होतो. गुरूंच्या कृपेने अशक्यही शक्य होते आणि जीवन आनंदाने भरून जाते. गुरूंची सेवा हीच खरी पूजा. गुरूंचे स्मरण हाच खरा मंत्र. गुरूंचा आशीर्वाद लाभला की संपूर्ण जीवन होते पवित्र. या गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी एक संकल्प करूया. ज्ञानाचा आदर करू, गुरूंचा सन्मान करू, आई वडिलांची सेवा करू, गरजूंना मदत करू आणि आपल्या जीवनात सदैव सत्य, प्रेम व नम्रता जपू. गुरुकृपा आपल्या सर्वांवर सदैव राहू. प्रिय भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण एक क्षण थांबून विचार करूया. आपल्या आयुष्यात असा कोण आहे ज्याने आपल्याला योग्य मार्ग दाखवला? तो शाळेतील शिक्षक असू शकतो, आई वडील असू शकतात, एखादे संत किंवा सद्गुरू असू शकतात, ज्यांनी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेले. हे तेच खरे गुरु. गुरूंची सेवा ही केवळ फुले अर्पण करण्यापुरती मर्यादित नसते. खरी सेवा म्हणजे त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे, गुरूंनी सांगितलेला सत्याचा मार्ग स्वीकारणे, खोटे बोलणे टाळणे, दुसऱ्यांना मदत करणे, मनात प्रेम ठेवणे आणि प्रत्येकाशी नम्रतेने वागणे हीच खरी गुरुसेवा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस खूप काही कमावतो, पण मन शांती हरवून बसतो. गुरु आपल्याला शिकवतात की खरी श्रीमंती ही पैशात नसून चांगल्या विचारांत, चांगल्या कर्मात आणि समाधानात असते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंना मनापासून वंदन करावे. जर गुरु प्रत्यक्ष भेटू शकत नसतील तर त्यांच्या छायाचित्रासमोर दीप लावावा, फुले अर्पण करावीत आणि मनापासून प्रार्थना करावी. या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करणे, तहानलेल्या
लिहिलेल्या व्यक्तीला पाणी देणे, पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे, गायीला चारा देणे, वृद्धांची सेवा करणे आणि रुग्णांची विचारपूस करणे ही देखील अत्यंत पुण्याची सेवा मानली जाते. गुरु आपल्याला सांगतात की राग, मत्सर, अहंकार आणि लोभ यांचा त्याग करा, कारण हे 4 दोष माणसाला दुःखाकडे नेतात. प्रेम, दया, क्षमा आणि संयम हे 4 गुण माणसाला ईश्वराच्या जवळ नेतात. गुरूंच्या चरणी मस्तक जेव्हा झुकते तेव्हा जीवनाची वाट उजळते. ज्ञानाचा दीप जेव्हा गुरु लावतात तेव्हा नशिबाचे दरवाजेही आपोआप उघडतात. गुरु आहेत जीवनाचा प्रकाश, गुरु आहे श्रद्धेचा श्वास. ज्यांच्या कृपेने फुलते आयुष्य त्यांना माझा कोटी कोटी नमस्कार, कोटी कोटी नमस्कार. प्रिय भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा फक्त एक दिवस नसून गुरूंच्या उपकारांची आठवण ठेवण्याचा संकल्प आहे. प्रत्येक दिवस गुरूंच्या शिकवणीनुसार जगण्याचा प्रयत्न केला तर तेच गुरुपौर्णिमेचे खरे पालन ठरेल. जय गुरुदेव. भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र क्षणी आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात डोकावून पाहिले पाहिजे. आपण गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे जगतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे, कारण गुरूंची खरी पूजा गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे जगतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे, कारण गुरूंची खरी पूजा फुलांनी होत नाही, तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरल्याने होते. गुरु म्हणजे ज्ञानाचा महासागर. जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो, तसे गुरूंच्या ज्ञानामुळे अज्ञान नाहीसे होते. गुरु आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर योग्य मार्ग दाखवतात. संकटांच्या काळात धीर देतात, यशाच्या काळात नम्रता शिकवतात आणि अपयशाच्या काळात पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा ते देतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, देवघरात दिवा लावून गुरूंचे स्मरण करावे, गुरूंच्या चरणी फुले अर्पण करावी, मन शांत ठेवून काही वेळ नामस्मरण करावे. या दिवशी वाईट विचार, कटू शब्द आणि राग यांचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा. आज अनेक लोक गुरूंना मोठमोठ्या भेटवस्तू देतात, पण गुरूंना सर्वात प्रिय भेट कोणती असेल तर ती म्हणजे शुद्ध मन, चांगले आचरण आणि सेवाभाव. गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना दिलेली सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. आई वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असतात. त्यांनी आपल्याला बोलायला, चालायला, माणुसकी शिकवली. त्यांचा आदर करणे म्हणजे गुरुपौर्णिमेचा खरा सन्मान होय. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक, जीवनात मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ आणि आपल्याला योग्य दिशा दाखवणारे सर्वजण आपल्या दृष्टीने गुरुच आहेत. या दिवशी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वही, पुस्तक किंवा पेन भेट देणे हे देखील अतिशय पुण्याचे कार्य मानले जाते. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे, कारण अन्नदानाने एक दिवसाची भूक भागते, पण ज्ञानदानाने संपूर्ण आयुष्य उजळते. गुरुपौर्णिमा आपल्याला नम्रता शिकवते. ज्या व्यक्तीच्या मनात अहंकार असतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही, पण जो नम्र असतो तो प्रत्येकाकडून काही ना काही शिकत राहतो. म्हणून नम्रता हा गुरूंचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. गुरूंच्या शब्दात असते अमृताची गोडी. गुरूंच्या शब्दात असते अमृताची गोडी. त्यांच्या कृपेने मिटते जीवनातील खोडी. त्यांच्या कृपेने मिटते जीवनातील खोडी. ज्ञानाचा दीप जेव्हा गुरु पेटवतात तेव्हा भाग्याचे दरवाजे स्वतःच उघडतात. भाग्याचे दरवाजे स्वतःच उघडतात. गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे जीवनाचा सुंदर सुवास. ज्यांच्या कृपेने उजळते प्रत्येक क्षण त्या गुरूंना माझा शतशत वंदन. फक्त लक्षात ठेवा, गुरूंच्या आशीर्वादाने केवळ बाह्य जीवन बदलत नाही, तर मन, विचार आणि आचरणही बदलते. म्हणून या गुरुपौर्णिमेला एक संकल्प करू. दररोज थोडा वेळ ईश्वर स्मरण करू, आई वडिलांचा आदर करू, गुरूंच्या शिकवणीप्रमाणे वागू आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलू.
अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करूया. जीवनात ज्ञान मिळवणे जितके आवश्यक आहे तितकेच त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करणेही आवश्यक आहे. ही शिकवण आपल्याला गुरु देतात. गुरु फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर जीवन कसे जगावे हे शिकवतात. आजच्या काळात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. पैसा, प्रतिष्ठा, मोठे घर, चांगली नोकरी हे सर्व मिळाले तरी मनाला शांती मिळेलच असे नाही. मनाला खरी शांती मिळते ती सद्गुरूंच्या कृपेने, चांगल्या विचारांनी आणि सत्कर्मांनी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या चुका मान्य कराव्यात. जर नकळत कोणाचे मन दुखावले असेल तर मनापासून क्षमा मागावी. क्षमा मागणे हे कमजोरीचे लक्षण नाही, उलट ते मोठेपणाचे लक्षण आहे. गुरु नेहमी नम्रता, प्रेम आणि क्षमेचा मार्ग दाखवतात. या दिवशी शक्य असल्यास एखाद्या मंदिरात जाऊन शांतपणे काही वेळ ध्यान करावे. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातच दिवा लावून ईश्वराचे आणि गुरूंचे स्मरण करावे. काही वेळ शांत बसून आपल्या जीवनाचा विचार करावा. मी काय चांगले केले, कोणत्या गोष्टी सुधारायच्या आहेत, हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. गुरूंच्या चरणी बसल्यावर अहंकार आपोआप कमी होतात. कारण गुरु शिकवतात की प्रत्येक माणसात परमेश्वराचा अंश आहे. कोणालाही कमी लेखू नका, कोणाचाही द्वेष करू नका आणि कोणाचेही वाईट चिंतू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू कुटुंबाला धान्य दान करावे. एखाद्या आजारी व्यक्तीची विचारपूस करावी. अनाथ मुलांना मदत करावी. हे सर्व कार्य गुरूंना प्रिय मानले जाते. सेवा हीच खरी साधना आहे. संतांनी नेहमी सांगितले आहे की जे हात सेवेसाठी पुढे येतात तेच हात प्रार्थनेसाठी सर्वात पवित्र असतात. त्यामुळे या दिवशी फक्त पूजा न करता सेवेलाही महत्त्व द्यावे. गुरूंच्या चरणी ठेवला विश्वास, जीवन झाले आनंदाचा सुवास. जीवन झाले आनंदाचा सुवास. ज्ञानाचा दीप त्यांनी पेटवला. अंधाराचा प्रत्यक्ष दूर पळाला. गुरु म्हणजे प्रेमाची सावली. गुरु म्हणजे श्रद्धेची दिवाळी. गुरूंच्या कृपेचा लाभ ज्याला झाला त्याचा जीवन प्रवास सुंदर झाला. भक्तो, लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमा हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नाही. हा दिवस आपल्या जीवनात नवे विचार, नवी प्रेरणा आणि नवे संकल्प घेऊन येतो. चला आपण सर्वजण आजपासून सत्य बोलू, चांगले विचार करू, दुसऱ्यांना मदत करू आणि गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. सर्व गुरुजनांना आणि सर्व भक्तांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. गुरुकृपा आपल्या सर्वांच्या जीवनात सदैव राहो. जय जय गुरुदेव दत्त. प्रिय भक्त, गुरुपौर्णिमेचा हा दिवस आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जीवनात कितीही मोठे झालो तरी गुरूंना कधीही विसरू नका. कारण गुरूंच्या आशीर्वादाशिवाय ज्ञानाला पूर्णत्व येत नाही. गुरु म्हणजे आपल्या जीवनातील असा दीप आहे जो स्वतः जळून इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करतो. आपण अनेकदा देवाकडे सुख, शांती, संपत्ती आणि यश मागतो, पण गुरु आपल्याला शिकवतात की आधी स्वतःला चांगला माणूस बनवा, चांगले विचार करा, चांगले कर्म करा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा ईश्वराची कृपा आपोआप मिळू लागते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास काही वेळ धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. भगवद्गीता, श्रीमद भगवत, संतांचे अभंग किंवा इतर प्रेरणादायी ग्रंथ वाचल्याने मन प्रसन्न होते, ज्ञान वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. या दिवशी एक संकल्प अवश्य करा. आजपासून कोणालाही कटू शब्द बोलणार नाही. राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. कोणाच्या यशाचा मत्सर करणार नाही. गरज पडली तर मदतीचा हात पुढे करू. हा संकल्पच गुरुपौर्णिमेची खरी गुरुदक्षिणा ठरेल. गुरूंच्या चरणी बसणारा शिष्य कधीही रिकाम्या हाताने परत येत नाही. त्याला कदाचित धन मिळणार नाही, पण त्याला धैर्य मिळते. त्याला कदाचित वैभव मिळणार नाही, पण त्याला समाधान नक्की मिळते. आणि ज्याच्या जीवनात समाधान आहे तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. आपल्या संतांनी सांगितले आहे की सेवा, साधना आणि सत्संग या 3 गोष्टी जीवन बदलू शकतात. सेवा मन शुद्ध करते, साधना
मन स्थिर करते आणि सत्संग मनाला योग्य दिशा देतो. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी या तिन्ही गोष्टींचा आपल्या जीवनात स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचे गुरु दूर राहत असतील तर त्यांना मनापासून नमस्कार करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. फोन करून किंवा संदेश पाठवून त्यांचे आशीर्वाद घ्या. गुरूंना सर्वात मोठा आनंद त्यांच्या शिष्याच्या चांगल्या आचरणातून मिळतो. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. मी माझ्या गुरूंना अभिमान वाटेल असे जीवन जगतो का? जर उत्तर नाही असेल तर आजपासून बदलायची सुरुवात करूया. प्रत्येक दिवस थोडा चांगला होण्याचा प्रयत्न करूया. गुरूंच्या कृपेने उजळते जीवनाची वाट. त्यांच्या आशीर्वादाने मिळते यशाची साथ. ज्यांनी अंधारातून प्रकाश दिला त्या गुरूंना माझा साष्टांग प्रणाम केला. ज्ञानाचा दीप ज्यांनी अंतर पेटविला, सत्याचा मार्ग ज्यांनी आम्हाला दाखवला, त्या गुरूंचे ऋण कधीही फेडता येत नाही. त्यांच्या चरणी वंदन केल्याशिवाय मन भरत नाही. प्रिय भक्तांनो, गुरुपौर्णिमेचा हा दिवस आपल्या आयुष्यात नवी प्रेरणा घेऊन येऊ. गुरूंचा आशीर्वाद, ईश्वराची कृपा